जय हिंद मित्रांनो, नमस्कार. महाराष्ट्र पोलीस या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की आपण भरती झालेल्या विद्यार्थ्याचे संघर्ष किंवा त्यांचा प्रवास आपण पॉडकास्ट चालू केलेला आहे मित्रांनो. त्यांना काही जे त्रास झालेला आहे मित्रांनो भरतीत, जे तुम्हाला होऊ नये त्यांच्यासाठी त्यांना आपल्या चॅनलवर बोलवू. त्यांचं काही एक्सपिरियन्स आहे, त्यांनी काय जे भरतीसाठी संघर्ष केलेला आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, मी त्यांची ओळख करून देतो तुम्हाला. सोलापूर शहरमध्ये भरती झालेले आपले हे विद्यार्थी सर आहेत, जे की 100 पैकी 97 मार्क घेऊन घवघवीत टॉप मारलेले आहेत मित्रांनो. असे व्यक्ती आपल्यात आलेले आहेत. तर मी त्यांची ओळख करून देतो. सचिन आगाडे सर आपल्यात आलेले आहेत. सोलापूर शहर येथे ड्युटीला आहेत सर. सध्या त्यांची नेमणूक QIT या ठिकाणी आहे. तर मी त्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत करतो. धन्यवाद सर. सर, तुम्ही ज्यावेळेस भरती झालात त्यावेळेस आई वडिलांच्या चेहऱ्यावरचं हावभाव काय होतं? त्यांना असं काय वाटत होतं त्यावेळेस? ते आम्हाला जरा. रिझल्ट लागण्याच्या अगोदर जी मला एकदम झोप अशी खूप प्रिय होती. मी सकाळी जास्त झोपायचो, म्हणजे लेट उठायचो सकाळी आणि रात्री जास्त वेळ अभ्यास करायचो. त्याच्यामुळे मला काय होतं, सकाळी लवकर उठता येत नव्हतं. तर मग घरच्यांनी, आपल्या गावाकडे कसं असतो सकाळी लवकर उठायला पाहिजे, पण मला काही तसं जमत नव्हतं. माझं शेड्यूल वेगळं होतं थोडा. तर मग घरचे सतत चिडायचे, असे काय कसं भरती होणार, हा तर सकाळी 8 वाजता उठतो 9 वाजता उठतो. मग रिझल्ट आल्यानंतर मग सगळे खुश झाले. मग नंतर मला म्हणलेच नाही ते कधी, मी नवलं तुला झोप झोप आज झोप. मग सगळ्यात आनंद वातावरण झालं घरी, गावामध्ये. म्हणजे गावात जेवढे लोक नाव ठेवायचे, मग त्यांना पण माहित झालं. मग ते म्हणायला लागले, नाही नाही हा करणार होता, आम्हाला माहित होतं अगोदर. काय हे काय काय खरं आहे, असं जाते येते भरत्या मारता पण काय होत नाही. गावाले म्हणत असतात की बाबा काय होत नाही त्यानं. तर ते अचानक झाल्यानंतर त्यांना पण आश्चर्य वाटतं तसं. मग त्याचा एक किस्सा तसा, म्हणजे अगोदर ते असेच मित्र होते समजा, तर ते बोलत नव्हते अगोदर, म्हणजे असं काय नव्हतं. ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यानंतर मला कॉल आला त्यांची भरपूर मित्रांची, अरे ओळखलं का आम्हाला? म्हटलं हा ओळखलं तुम्हाला. मग असं असतं, जोपर्यंत आपण स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत आपल्याला ओळखत नाही, मान सन्मान भेटत नाही. तर तुम्हाला माहित होतं की बाबा सोलापूर सारख्या ठिकाणी जे जे पोरं फॉर्म भरण्यासाठी घाबरतात किंवा फॉर्म भरत नाहीत, असल्या ठिकाणी तुम्ही 100 पैकी 97 मार्क घेऊन लिखी टॉप मारले. त्यावेळेस तुमच्या काय फिलिंग्स काय होते त्यावेळेस? तुम्हाला काय वाटलं? असं तुम्हाला वाटलं होतं की बाबा मी टॉप येईल, किंवा माझा अभ्यासावर तुमच्या एवढा विश्वास होता का तुमच्या की बाबा मी इथं टॉप येईल म्हणून? नाही, म्हणजे खरं तर सोलापूरला फॉर्म भरायची माझी इच्छा नव्हती. पण मित्र आम्ही असं बसलो होतो रूम मध्ये, तर माझं चालू होतं दुसरीकडे फॉर्म भरू जिथे जास्त जागा असेल तिथे. आणि इथे सोलापूरला एकच जागा होती, एकच. हा. म्हणजे दिला भरून मग फॉर्म भरल्यानंतर वाटलं नव्हतं अपेक्षित एवढे मार्क येतील म्हणून. 90%. त्याच्या अगोदर काय झालं होतं, मी SIPF गट क्रमांक 1चा पेपर झालेला होता माझा. सिलेक्शन हा, म्हणजे पेपर झाला होता, म्हणजे हा ग्राउंड बाकी होतं त्याचं. तर मग तिथं मला 91 मार्क आले होते. तर मग मला पण वाटलं होतं 90च्या आसपास येतील मार्क, पण आले मार्क 97 मार्क आले. मला विश्वासच बसला नाही. मी चेक नाही केला, मी जेव्हा मित्राला पाठवलं म्हणजे चेक कर, मी रस्त्याने होतो जाताना, तर आन्सर की 2-3 तासात चालू होती. मी मित्राला पाठवलं, अरे चेक कर म्हटलं. त्यांनी चेक केलं, त्यांनी म्हणे अरे 97 मार्क पडले. म्हटलं नाही नाही, तू परत चेक कर म्हटलं, डबल मिस्टेक झाली असेल. त्याने अरे नाही नाही खरंच आहे. मग मी परत स्वतः चेक केलं गाडीमध्ये, तर मग 97 मार्क पडलं. असं झालं, पडले 97 मार्क. वाटलं नव्हतं, एवढं अपेक्षा नव्हती, पण पडली 97. चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही म्हटलं की ज्यावेळेस भरती करत होतो त्यावेळेस तुम्हाला दुखापत झालेली होती. तर ज्यावेळेस तुमचे मित्र ग्राउंड करायचे किंवा तुमचे कॉम्प्युटर ग्राउंड करायचे, अशा वेळेस तुम्ही बसून राहायचं, त्यावेळेस तुम्हाला काय वाटायचं की बाबा, काय वाटायचं तुम्हाला असं? ते खरंच खूप मोठा इन्सिडेंट होता तो. कारण की सोबतचे, म्हणजे माझं पहिल्यापासून थोडं ग्राउंड वीक होतं. वीक म्हणजे थोडंफार श्वासाला प्रॉब्लेम होता. आणि तर मग मला ती इंजरी झाली. म्हणजे इंजरी कशी झाली, प्रॅक्टिस नसताना मी काय केलं, स्पाइक्स घातले आणि मित्रांबरोबर त्यांच्याबरोबर शूट मारले. असं वाटलं होतं आता आपलं संपलं सर्व, आपलं काहीच नाही. अरे का मला रडू येत होतं त्यावेळेस. म्हटलं आपण एवढी मेहनत केली, आता आपलं काय खरं नाही आपलं. आम्ही होमगार्डच्या भरतीला गेलो, तिथे माझं जवळपास
5:52 टायमिंग आला होता. 1600चा. हा 5:52. मग त्या म्हणजे तिच्या मध्ये मला सिलेक्शन होईल असं वाटलं नव्हतं, तिथं निवड होईल म्हणून. पण सगळ्यात कमी मार्क म्हणजे मुली आल्या नाही, त्याच्यामुळे मला ते होमगार्ड मध्ये घेतलं होतं त्यांनी. सगळे पोरं मला म्हणायचे अरे होमगार्डच्या याच्यात झालं, तो लेडीजच्या जागी भरती झालं. सर तुम्ही सोलापूर शहरचे लेखी टॉपर आहात. तुम्हाला जे यश आलं ते यशामागचे जे प्रयत्न होते, आमचे काही महाराष्ट्रातले विद्यार्थी आपलं व्हिडिओ बघणार आहेत किंवा बघत असतील, तर त्यांना तुमचा काय सुझाव असेल की बाबा लेखीचं तुम्ही नियोजन कसं करत होता, की हे टॉप येण्यासाठी तुम्हाला असं काय करावं लागेल, त्यांना काय सुझाव असेल त्यांचा तुम्हाला? अभ्यास कसं केला मी, म्हणजे असं स्पेशल पोलीस भरती म्हणून नव्हता केला. अगोदर करत होतो, पण नंतर मी सोडून दिलं कारण की भरती होत नव्हती त्यावेळेस. गॅप पडला होता बरेच दिवस, ऍड नाही निघली 2 वर्ष. मग त्याच्यानंतर अभ्यास चालू केला आणि काय केलं, कोणती बी एक्झाम जे असली मी क्वेश्चन पेपर बघायचो. अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी म्हणजे काय होते, क्वेश्चन पेपर बघायचो मी कोणते बी. एसएससी चे झाले, एमपीएससी चे, कंबाईनचे, राज्यसेवेचे नाही बघितले पण कंबाईनचे पर्यंत बघितले. नंतर मग तो अभ्यास चालू केला. मग मी स्पेसिफिक पोलीस भरतीचा सिलेबस टार्गेट केला असं नाही. मेन म्हणजे काय आपला सब्जेक्ट कोणते, मॅथ सगळीकडे असतं, रिझनिंग सगळ्याच कोणत्या बी एक्झाम जा तुम्ही रिझनिंग असतं. त्याच्यानंतर मराठी ग्रामर सगळ्या पोस्टसाठी असतं जवळपास. मग मी त्याला फोकस केलं. तो अभ्यास कोण क्वेश्चन कशा प्रकारचे येते त्या पद्धतीने अभ्यास केला. म्हणजे स्पेशल असं पोलीस भरतीसाठी किंवा कंबाईनसाठी असं काय नाही, सिलेबस टार्गेट केला त्यानुसार अभ्यास करत गेलो. मग त्यावेळेस एक मित्र भेटला, कोरोना चालू झाला. कोरोनामध्ये जवळपास आणखीन एक काय विषय झाला, म्हणजे प्रेशर कमी, लोड कसा कमी झाला, होमगार्ड असल्यामुळे आम्हाला त्यावेळेस कोरोनाच्या 1.5 महिना ड्युटी लागली. त्याचे त्या कोरोनाच्या पिरियड मध्ये लोकांचे खूप हाल झाले. त्यावेळेस आम्हाला जवळपास 49,000 रुपये पेमेंट पडलं. हा, तर मग त्यावेळेस एवढं पेमेंट पडलं तर म्हणजे असं टेन्शनच कमी झालं एकदम. असं लोड जे असतं माणसावर, अरे आपल्याला एवढा खर्च असतो, ते खर्च असतो मुलांना, आता भरती करणाऱ्या मुलांना महिन्यात खर्च, रूमचा खर्च, मेसचा खर्च. तर मग आपण किती वेळ काढतो अभ्यासासाठी, तो खूप महत्वाचा आहे. साठी बुक्स यूज करत होतो किंवा क्वेश्चन पेपर, ते बुक्स कोणते यूज करत होते, कारण आमचे पण विद्यार्थी ते यूज करून तुमच्यासारखे 100 पैकी 97 मार्क घ्यायला हे होतील. तर म्हणजे अभ्यास करताना मी काय केलं होतं, मी जेव्हा पहिला पेपर म्हणजे जेव्हा मला सुरुवात केली होती ना मी, तर मला 100 मार्काचा मी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केला होता. मला 17 मार्क पडले होते. मी अंदाजे गोल करून असं सोडले होते, तर मला पहिल्यांदा वेळेस 17 मार्क पडले होते. राज करिअर अकॅडमीचं नावाचं क्वेश्चन पेपर बुक्स यायचं ते क्वेश्चन पेपर सेटचं, ते मी सॉल्व्ह केलं होतं. तर पहिल्या पेपरला मला 17, नंतर मी ते जवळपास 10-15 क्वेश्चन, 20 का काय 25 होते वाटतं त्याच्यात, ते सॉल्व्ह केलं. तर शेवटच्या प्रश्नपत्रिकेला मला 72 मार्क पडले होते. मग महत्वाचं सांगायचं काय आहे, की तुम्ही जेवढा क्वेश्चन पेपर जास्त सोडणार तेवढा तुमचा स्कोर जास्त येणार. जेवढा तुम्ही क्वेश्चन पेपरचा सराव करणार तेवढे तुमचे क्वेश्चन. मराठीसाठी कोणती बुक यूज करायचं? मराठीसाठी मी सगळ्यात पहिलं स्टार्ट केलं होतं, मोरा वाळंबे पासूनच केलं होतं. मोरा वाळंबे झाल्यानंतर मग मी बाळासाहेब शिंदेचं कंबाईन केलं. त्याच्यातले म्हणजे त्याच्यातले कॉमन जे उदाहरण आहे ते सगळे नोट्स काढले होते आणि ते वाचायचो. म्हणजे इकडचं नाही आलं तर तिकडचं आलं तरी ते होईल. त्याच्यानंतर गणितसाठी मी ते कोकिळा प्रकाशनचं, नितीन माले सरांचं मॅथचं पुस्तक रेफर केलं होतं सुरुवातीला, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी. त्याच्यानंतर जीएस साठी मी लिव्हसेंटचं वापरलं होतं, लिव्हसेंटचं सामान्य. हा, आणि त्याच्यानंतर नोबेल प्रश्नपत्रिका 300 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले असेल पूर्ण याच्या. भरती जर व्हायचं लवकर असेल तर सातत्य महत्वाचं आहे. तर माझं काय झालं, सातत्य राहत नव्हतं, मध्येच ब्रेक व्हायचा, त्याच्यामुळं एवढे उशीर गेले मला तरी वाटतं बरं का. हा, कारण की सातत्य कंटिन्युटी राहत नव्हती, प्रॉब्लेम यायच्या, आर्थिक अडचणी यायच्या, त्याच्यामुळे सातत्य राहत नव्हतं. करायला पाहिजे पण सातत्य बंद नाही करायला पाहिजे. म्हणजे ग्राउंड रेग्युलर पाहिजे, तुमचा अभ्यास रेग्युलर पाहिजे. जेव्हा तुम्ही रेग्युलर करणार तर लवकर यश भेटू शकतं मला तरी वाटतं. आपण तयारी करत असताना आपल्याला कसं पॉझिटिव्ह मित्र पाहिजे, आणि तो पण कसं पाहिजे, कट्टर पाहिजे, म्हणजे त्याची मेहनत चांगली पाहिजे, म्हणजे तो जर प्रामाणिक पाहिजे. म्हणजे आपण जर एका दिवशी आपण जर म्हणलं आज जाऊ दे, तर ते म्हटलं पाहिजे नाही आज ग्राउंड करायचं, त्याने आपल्याला नेलं पाहिजे. असा मित्र आपल्या सोबत पाहिजे. म्हणजे असे मित्र, चांगले मित्र 1-2 जर असले ना तर खूप चांगले. कारण की आपण आज हे झालं समजा, आज नाही जीवर आला आपल्या समजा करायचं नाही, तर तो मित्र आपल्याला घेऊन जातो, म्हणजे आपली पण प्रॅक्टिस होते त्याच्यामध्ये. म्हणजे असे पॉझिटिव्ह मित्रांसोबत आपण राहिलं पाहिजे, जास्त करून निगेटिव्ह लोकांपासून दूर राहिलं पाहिजे. सर आपलं जाता जाता आमच्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना
की बाबा रोजचे किती क्वेश्चन पेपर सोडा आणि कोणते बुक रेफर करावं, की तुमच्यासारखे 100 पैकी 97 मार्क तर त्यांना 97 नाही तर 90+ होतील मार्क, असं थोडंफार. तर 90+ जर मार्क घ्यायचे असले समजा आपल्याला, तर जवळपास आपल्या ज्यावेळेस आपली एक्झाम आहे त्याच्या अगोदर आपले मिनिमम 200 क्वेश्चन पेपर आपले सॉल्व्ह करून झाले पाहिजे. आणि ते सॉल्व्ह करताना कसे सॉल्व्ह करायचे, म्हणजे पेपर सोडला दिला टाकून 80 मार्क पडले दिला टाकून, तसं नाही. पेपर सॉल्व्ह करताना तो पेपर टाइम लावून सॉल्व्ह करायचा. OMR शीट वरती टाइम किती येतो आपला, मग त्याच्यानंतर क्वेश्चन चेक करायचे किती चुकले आपले, ते एक नोटबुक करायची. त्यासाठी एक नोटबुक करायची, जे क्वेश्चन चुकले ते त्याच्यात लिहून काढायचे. समजा आपला मराठी व्याकरणचा क्वेश्चन चुकला संधीचा, तर मग आपण संधीच टॉपिक चांगला करायचा, बाकीचे टॉपिक वाचायची गरज नाही. तुमचा समाज चुकला तर तुम्ही समाज करणार, पण आता तुमचा समाज चुकला आणि तुम्ही नाम करताय, अलंकार करताय, तर तसं पद्धत नाही. जे तुमचं चुकणार त्यालाच तुम्ही स्ट्रॉंग करायचं. मग असं तुम्ही जोपर्यंत जेव्हा 200 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह होणार, एक पण मुलगा राहणार नाही त्याला 90च्या खाली मार्क आहे, 90च्या वरतीच मार्क पडणार. पण त्यांनी ही पद्धत वापरली पाहिजे. जे चुकले आपले त्याचा सराव केला पाहिजे, कोणते चुकले, गणिताचे कोणते चुकले, गणिताचे काळकामचा चुकला तुम्ही काळकामचा टॉपिक केला पाहिजे. तुम्ही पोलीस तर झालात, आता तुमची अपेक्षा आहे की PSI होणं. आता तुम्ही PSI ची प्री पण एक्झाम दिली, त्यात तुम्हाला चांगले मार्क आलेत, 58 मार्क आहे तर मी ऐकलंय तुम्हाला पडले, चांगले मार्क पडलेले, तर 100% तुम्ही त्याच्यात बसणार. परत काही विद्यार्थी असतात की पोलीस PSI ची पण तयारी करतात, ते पोलीस झाल्यानंतर PSI ची तयारी करता येते का, टाइम मिळतो का, असं त्याच्याबद्दल थोडं सांगा. हा, पोलीस भरती झाल्यानंतर आपल्याला अभ्यासाची आवड असली तर आपल्याला वेळ काढता येतो. म्हणजे असं नाही की तुम्ही 24 तास लगेच तिथे ड्युटी म्हणजे आपल्याला लगे गोण्या घेऊन असं डोक्यात व्हायचं काम आहे आपलं. ड्युटी आहे म्हणजे कसं असं बसूनच असतं आपलं काम, एवढं काय विषय नसतं. सुरुवातीला 4-5 वर्ष तर RCP किंवा टी वगैरे याच्यामध्ये वेळ मिळतो, आपण काढला तर वेळ मिळतोच आपल्याला. आणि अभ्यास करण्याची आवड असली तो मुलगा अभ्यास करतोच आणि होऊ शकतं, काय प्रॉब्लेम नाही. पुढे अभ्यास जरा त्यांनी व्यवस्थित केला तर पुढची तयारी चांगल्या प्रकारे होऊ शकते त्याची. आता जे पण मुलं भरतीच्या रिंगणात उतरले त्यांच्यासाठी आपण एक मोटिवेशनल थॉट्स सांगतो. हो चुका आगाज रन का, युग बदलने की तैयारी रख, जीत उसी की होगी जिसका संघर्ष होगा जारी, जो जो मैदान में पसीना बहाएगा मैदान जीतकर ले जाएगा. आपण मला इथं बोलवलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या चॅनलला तुमचे पण धन्यवाद, थँक्यू. आपण असंच नेक्स्ट आपले आणि येणार आहेत त्यांच्याशी पण आपण असंच गप्पा मारणार आहोत. तर आपण सरांचे मनापासून धन्यवाद म्हणतो. तर आपल्या नेक्स्ट जे व्हिडिओ येणार आहेत त्यात आपण भेटू मित्रांनो. चला, जय हिंद.